पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही कॉकरोच दिसणार नाही असा एक पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येक घरामधील कानाकोपऱ्यातील पूर्ण कॉकरोच मरून पडतील, तेही काही सेकंदामध्ये, आणि कायमचा रिझल्ट मिळेल। एकही रुपया खर्च होणार नाही, जास्त वेळही द्यायची गरज नाही। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघूया आपल्याला काय काय लागणार आहे। अगदी घरातील बेसिक वस्तूंचा वापर आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा इथे मी 2 छोटे छोटे अगदी कांदे घेतलेले आहेत। मोठा असेल तर एकच कांदा घेतला तरी चालतो आणि त्याचा पाचोळा आपल्याला वेगळा करायचा आहे। कांद्याचा जेवढा पण वाळलेला भाग आहे ना, म्हणजे त्याचा पाचोळा किंवा एखादी लेयर असेल जी वाळली असेल थोडीफार, तर ती देखील आपल्याला काढून टाकायची आहे। त्यानंतर आता जो त्याचा पाचोळा आहे ना, तो आपण बाजूला फेकून देऊयात आणि एक वाटी घ्यायची, प्लेट घेतली तरी चालतं, आणि एक खिसणी घ्यायची। खिसणीने आपण एक कांदा खिसणार आहोत। अर्धा कांदा खिसा तुम्ही, वाटलंच तर म्हणजे मोठा कांदा घेतला असेल तर अर्धा कट करून घ्यायचा, अर्धा अर्धा करून तुम्ही वापरू शकता। इथे बघा, एक छोटा कांदा मी अगोदर खिसून घेत आहे। जेवढा होईल तेवढा बारीक खिसून घ्यायचा, आणि तुम्हाला जर खूप बारीक असं कट करता येत असेल ना, तर खूप बारीक असा कट जरी केला कांदा तरी चालतो। खिसून मी कांदा यासाठी घेतलेला आहे की जो कांद्याचा रस आहे तो लवकर असा बाहेर निघतो आणि आपल्याला पाहिजे तसा याचा वापर करता येतो। यानंतर बघा, आपल्याला इथे ना दुसरा जो कांदा आहे, म्हणजे दुसरा अर्धा कांदा घेतला तुम्ही तर अर्धा कांदा घ्यायचा आणि बारीक कट करायचं, म्हणजे होईल तेवढं त्याला पण आपण बारीक कट करून घेणार आहोत। अगदी कांदा जो आहे ना, मेन इन्ग्रेडियंट आहे इथे तुम्हाला घरातील कॉकरोच झुरळ घालवण्यासाठी। असे काही घटक आहेत जे इतर गोष्टींसोबत एकत्र आल्यानंतर रिॲक्ट करतात आणि आपल्याला कॉकरोच घालवण्यासाठी मदत होते। तर त्यासाठी बघा, एक मी पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घेतलं। 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा टाकायचा आहे। अर्धा कांदा किंवा छोटा कांदा जो होता कट केलेला तो मी टाकलेला आहे। 1 ग्लास पाणी पुरेसं होतं, कमी जास्त तुम्ही बनवू शकता अगदी तुमच्यानुसार। त्यानंतर ना इथे बघा, आपल्याला जे वाटीमध्ये आपण खिसून घेतलेला कांदा आहे ना, तर त्यामध्ये टाकायचा आहे 1 चमचावर बोरिक पावडर, जे की कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये स्वस्तात मिळतं। किंवा तुमच्याकडे बोरिक पावडर नसेल तर अगदी मुंग्या मारायचा खडू असेल तो टाकू शकता, किंवा तुमच्याकडे धान्यामध्ये कीड लागू नये म्हणजे पावडर असतं ते जर असेल तर ते पण टाकू शकता। 1 चमचाभर टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लवंग जी आहे ना, तर ती आपल्याला साधारण 2 लवंग एवढं पावडर लागणार आहे। बारीक करून घ्यायची लवंग, जी की मी अगोदरच करून घेतलेली आहे। लवंग खूपच जास्त त्याचा जो म्हणजे टेस्ट असतो तो स्ट्रॉंग असतो, आणि जे स्मेल असते ती देखील स्ट्रॉंग असते, तर त्यामुळे इथे आपल्याला त्याचा फायदा होतो। त्यामुळे लवंग ही वापरायचीच, अजिबात स्किप करायची नाही। आणि लवंग अगोदरच मी जसं पावडर करून ठेवलेली आहे ती वापरत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आता लवंग पावडर टाकून चांगलं व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करायचं आहे। क्वांटिटीमध्ये हे तुम्ही कमी जास्त तुमच्यानुसार बनवू शकता। अगदी तुमचं घर किती छोटं मोठं आहे, कॉकरोचची संख्या किती जास्त कमी आहे, त्यानुसार तुम्ही याला बनवा, आणि त्यानुसारच आपण याला ना बनवलेलं आहे। आणि कसं होतं ना, क्वांटिटी कमी झाली तर परत तुम्ही त्याला बनवू शकता, एवढा काही जास्त वेळ लागत नाही त्याला बनवण्यासाठी। त्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा मीठ घ्यायचं। अगदी 2 चिमूटभर मीठ आपल्याला कांद्याच्या खिसामध्ये टाकायचं आहे, जे खिसून ठेवलेला भाग आहे त्यामध्ये, आणि बाकी शिल्लक जे मीठ आहे ते आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे, ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही व्यवस्थित आपल्याला अगोदर मिक्स करायचं आहे। आणि आपल्याला लागणार आहे खायचा सोडा इथे आपण घेणार आहोत अर्धा चमचा खायचा सोडा। बघा, बेकिंग पावडर वापरू नका, किंवा इथे तुम्ही जर वापरत असाल इनो तर ते देखील वापरायचं नाही। खायचा सोडाच आपल्याला लागणार आहे, तर तो आपण टाकणार आहोत कांद्याच्या खिसामध्ये। साधारण तो आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे। आणि त्यानंतर इथे लागणार आहेत आपल्याला भरपूर कडुलिंबाची पानं। कडुलिंबाची फ्रेश ताजी पानं मी इथे घेतली, त्याला मी खलबत्त्यामध्ये ठेचून बारीक केलं। बघू शकता, खूप चांगली पेस्ट मी याची केली। वाटलंच तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला तुम्ही फिरवलं तरी चालतं। बारीक त्याची पेस्ट करायची, म्हणजे त्याचा रस निघाला पाहिजे। आणि 1 चमचाभर कडुलिंबाच्या पानाची पेस्ट मी पूर्ण तयार करून अर्धा चमचा मी टाकली कांद्याच्या खिसामध्ये, अर्धा चमचा टाकली मी पाण्यामध्ये, जे की आपण तयार केलेलं आहे। कडुलिंबाची पानं एक औषधी वनस्पती आहे, फ्रीमध्ये घराच्या आजूबाजूला मिळतात। आणि कडुलिंबाची वाळलेली पानं असतील तर त्याला क्रश करायचं, म्हणजे बारीक त्याचा चुरा करायचा, आणि तो अर्धा अर्धा करून या दोन्हीमध्ये टाकायचा। आणि फ्रेश पानं असतील तर त्याला असं तुम्ही बारीक पेस्ट करून घ्या। आता दोन्हीमध्ये टाकून चांगलं मिक्स केलं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एखादा टिश्यू पेपर घ्या, कापूस घ्या, दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी चालतं, किंवा साधा कागद जरी घेतला तरी चालतो। पण कसं, टिश्यू पेपर आणि कापूस थोडंसं लवकर असा
टिश्यू पेपर पातळ असतो किंवा कापूस, त्यामुळे आपण इथे टिश्यू पेपर वापरलेला आहे. कापूस असेल तर कापूस वापरा. त्यावरती आपल्याला पूर्ण पेस्ट अशी काढायची आहे. तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर आपण या पेस्टमध्ये पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही. कांद्याचा रस किंवा कडुलिंबाच्या पानाचा रस यामध्ये आहे किंवा इतर गोष्टी जे इन्ग्रेडियंट टाकले होते त्यामुळे यामध्ये पाणी सुटल्यासारखं झालं होतं आणि तेच पाणी आपल्याला टिश्यू पेपरमध्ये शोषून घ्यायचं आहे. कापूस घेतला तर कापसामध्ये ते शोषून घ्यायचं. अशा प्रकारे दाबून दाबून आपण ही पेस्ट पूर्ण कोरडी करणार आहोत. त्यामधील पूर्ण पाण्याचा भाग आपण टिश्यू पेपरमध्ये काढायचा आहे आणि जसं की तुम्ही बघितलंच पूर्ण टिश्यू पेपर या पाण्याने ओला झालेला आहे. तर आपल्याला हे असंच हवं आहे. याचं जे स्ट्रॉंग स्मेल असते ना ती खूप जास्त आपल्याला रिझल्ट देते आणि त्यासोबतच आता बघा टिश्यू पेपर पूर्ण या लिक्विडने ओला झालेला आहे आणि त्यासोबतच आपली पेस्ट देखील आपण वाया घालणार नाही, तर त्याचा देखील आपल्याला वापर करायचा आहे. होईल तेवढे छोटे बारीक जसे करता येतील तसे त्याचे पार्ट करायचे, गोळे करायचे याचे वेगवेगळे आणि त्यासोबतच जे टिश्यू पेपर आपण पेस्ट करून म्हणजे त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे ओलसर करून, त्याला देखील आपण तोडून त्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत. आता घर किती छोटं मोठं आहे त्यानुसार तुम्ही हे बनवायचं, म्हणजे त्याचे गोळे बनतील टिश्यू पेपर त्याचप्रमाणे 1-2 ओले होतील आणि हेच आपल्याला करायचं आहे. तर बघू शकता असे छोटे मोठे कॉकरोच असतील ना तर मोठे मोठे गोळे करा, मोठे मोठे याचे पार्ट करा आणि छोटे कॉकरोच असतील तर असे छोटे छोटे गोळे केले तरी चालतात. भरपूर असं आपण याला तयार करणार आहोत. त्यानंतर ना आपल्याला हे जे छोटे गोळे केलेले आहेत किंवा जे पेस्ट बनवलेली आहे ना तर ती कशी वापरायची कधी ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदरनं जे लिक्विड आहे पाणी ते आम्ही गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तोपर्यंत आपण ही जे गोळे आहेत छोटे छोटे ते कसे ठेवायचे काय ते बघूयात. जे आपण लिक्विड बनवत आहोत आणि हे जे गोळे आपण बनवलेले आहेत दोन्ही खूप परिणामकारक आहे. दोन्हीपैकी एक वापरलं तरी चालतं, पण दोन्ही वापरा म्हणजे पूर्णपणे रिझल्ट येतो आणि पूर्ण कानाकोपऱ्यातील कॉकरोच मरून जातात. ते कसं काय ते मी पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर बघा घरातील प्रत्येक कानाकोपरा कव्हर झाला पाहिजे. सिलेंडरच्या आजूबाजूला म्हणा किंवा कुठे अडगळीचे ठिकाणं आहे जिथे तुम्ही रेग्युलर कचरा ठेवता किंवा जिथे ओलावा आहे, जिथे तुम्ही रेग्युलर सामान ठेवलेलं आहे पण तिथे जात नाही, हालचाल होत नाही, कुठे गावाला जात असाल वॉश बेसिंगमध्ये सिंकमध्ये, अशा प्रकारे अशा ठिकाणी आपल्याला हे जरूर गोळे ठेवायचे आहेत. म्हणजे काय होतं ना जिथून जिथून कॉकरोच येण्याची शक्यता असते, जिथे जिथे तुम्हाला ते सतत दिसतात त्या ठिकाणी तुम्ही जर हे ठेवलं तर नक्कीच त्यांची अंडी तिथे असतात, तिथे ये जा करतात आणि ते याला खातात. आता हे मी असं घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये गोळे टाकलेले आहेत. गावाला जातात तर नेहमी मी हे करून जाते. त्यासोबतच बघा पाणी देखील आपण जे लिक्विड ठेवलं होतं उकळण्यासाठी ते उकळलेलं आहे. 2-3 चांगल्या उकळ्या येऊ द्यायच्या. पाणी चांगला त्याचा कलर बदलला पाहिजे, पूर्ण अर्क पाण्यामध्ये आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये किंवा एका भांड्यामध्ये किंवा सरळ तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये याला भरलं तरी चालतं, पण सध्या खूप गरम आहे. थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ द्या आणि त्यानंतर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये याला भरा. स्प्रे बॉटल नसेल काहीच हरकत नाही, साधी पाण्याची बॉटल घ्यायची, त्याच्या झाकणाला एखाद्या टोकदार वस्तूला गरम करून गॅसवरती गरम करायचं आणि छिद्र पाडायचे. म्हणजे कसं एक स्प्रे बॉटल सारखं वापरू शकतो. स्प्रे बॉटल यासाठी की थोडंसं कमी लिक्विड लागतं आणि सर्व ठिकाणी व्यवस्थित ते स्प्रे करता येतं. आता बघा स्प्रे बॉटल आपली तयार आहे. आपण कापसाचे जे गोळे बनवले होते किंवा जे आपण मिश्रण बनवलं होतं ते देखील घरामध्ये कसं वापरायचं बघितलं. स्प्रे बॉटल तुम्ही घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मारा, जिथे जिथे तुम्ही पाणी टाकू शकता, स्प्रे करू शकता आणि लगेचच तुम्हाला काही सेकंदात जर तुम्ही सरळ याला कॉकरोचवरती टाकलं ना तर सरळ कॉकरोच मरून पडतात. याचा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा इथे मी याला स्प्रे केलं आणि एका सेकंदात कॉकरोच जे आहेत ते मरून पडतात. ट्राय करा, खूपच बेस्ट रिझल्ट मिळतो. मी स्वतः अनुभवला आहे. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.